दिनांक 1/12/71. सुशा, साक्षात्कार साधना, आत्मज्ञान यासाठीही या जड देहाची स्वस्थावस्था सांभाळावी. मग साधनेनं सहजावस्था स्वरूपाचा आनंद लुटता येतो, वाटता येतो. तेव्हा आवश्यक ते उपचार, विश्रांती घे. पण ही विपत्ती आहे असं कधीही मानू नये. सद्गुरुपदिष्ट साधनेचं अखंड अनुसंधान राखावं अन मग अपरंपार आनंदाचा रस चाखावा. यावेळी श्रींच्या परवानगीनं आम्ही चंदनाच्या खडावा अन चांदीच्या पादुका घेऊन गेलो होतो. मनात सारखं वाटत होतं, सर्वांच्या वरवर पाहणाऱ्या दृष्टीला सद्गुरु महिमा कसा आकळेल. तिथं जर सारं शांत, ना गर्दी ना सोहळा, श्रींनी ही गोष्ट केव्हाच ओळखली असावी. आम्ही गेलो त्या दिवशी लोकांची केवढी गर्दी, हार फुले घेऊन कितीतरी बडी बडी मंडळी आली होती. दिवसभर भगवंताच्या दर्शनाला जणू भक्तांची गर्दी होतीच. 2-3दा दर्शन घडलं. सकाळी 9 वाजता खास काही सूचना अन अडचणींची विचारपूस केली. सुशा, त्या क्षणी ते दिव्य दर्शन झालं. मनाला लाभलेली संतृप्ती कधीही कमी जास्त न व्हावी हीच ती गुरुकृपा. खडावा अन पादुका देताना आम्ही दोघेच खोलीत होतो. त्या मोठ्या आदरानं अन भक्तीने त्यांनी घेतल्या. तेव्हा तर मला काय वाटलं ते सांगता येत नाही. सर्व मुलांना 10 मिनिटे ते अभय अन आशीर्वाद देणारं दर्शन झालं. सगुण साक्षात्कार याहून वेगळा तो काय मागावा. देवाचं गुरुपण, एकपण, स्वानंद स्वरूप शब्दाविना दाखवणारे सद्गुरू आपण होऊन लाभावेत. कारण संतांची रीतच न्यारी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. या भाग्यापुढे आता काहीही इच्छा त्या कृपेनेच उरलेली नाही. स्वानंदात रात्रंदिवस बुडालेले आहेत. ओम राम कृष्ण हरी, 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 ओम राम